मीची जोडी मैदानामध्ये आली आहे। कलम संघ जर चेंडू पडला तुमचा 12वा खेळाडू नसेल तर पेनल्टी लागेल तुम्हाला, त्यामुळे आपण त्वरित या। चला एखादा खेळाडू चालेल, अतिरिक्त खेळाडू हरकत नाहीये, नंतर चेंज करू शकता तुम्ही। पाच षटकांचा सामना असेल, त्याच्यामध्ये 2 पॉवर प्ले आपल्याला मिळतील। मेन पंच फिरोज खान सर आणि स्क्वेअर लेगला योगीराजी बुटेरे। चला सामना सुरू होतोय। सलामीचा गोलंदाज पाहतोय आपण पंकज। गेम इज ऑन। पहिलाच बॉल फुल टॉस, लेफ्टी बॅटर, फटका फसलाय लॉंग ऑफला, मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे। मोठा धक्का लागला या जय ताडोबा कलम टीमला। जास्त वेळ नका पहा, तुम्हाला सुद्धा टाइम अलर्ट असेल हे लक्षात ठेवा आपण, कारण जर आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर वेळेवरती येऊन चांगलं क्रिकेट खेळा। वेळेला महत्त्व देत चला आपण, कारण क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं। जेव्हा आपण घाईगर्दीमध्ये येतो, अचानक मैदानामध्ये जातो, तेव्हा मात्र आपली गडबड होत असते। अगोदर या, अगोदरचा संघ कशा प्रकारे खेळतो हे पहा आपण, खेळपट्टीचा अभ्यास करा, मैदानाचा अभ्यास करा आणि नंतर मैदानामध्ये उतरा। आपण बऱ्याच वेळा वेळेवरती येतो, मात्र सामना आपल्याला कठीण झालेले असतात। पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली, फलंदाज बाद झाले ते पंकज। 1 डाऊनला पाहतोय तन्मय पदेला, पाहतोय तन्मय पदे। दुसरा चेंडू ऑन साइडला खेळात, फटका शहाणे, मात्र भूषण बैकर चेंडूवरती वेगाने आल्यात। आज टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये भूषण बैकरला पाहिलं आपण। तर या ठिकाणी दानशूर दाते म्हणून सन्माननीय अजयजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून ऑल ओव्हर स्पर्धेमध्ये जो कोणी एखादा खेळाडू जास्त षटकार मारेल, त्याचबरोबर जास्त विकेट घेईल आणि जो संघ फायनल मारेल त्या संघाला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। श्रीमान अजयजी सावंत साहेब यांच्या वतीने 5-5 प्रत्येकी 3 विकेट, सर्वात जास्त विकेट, जो सर्वात जास्त गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी, जो फलंदाज सर्वात जास्त षटकार मारेल त्याच्यासाठी आणि जो संघ चॅम्पियन ठरेल त्याच्यासाठी 5-5 हजाराचं पारितोषिक। मगाशी षटकाराला मात्र आता लाईन चेंज करत असताना आपल्याला पाहा मिळतं आणि लगेचच डॉट बॉल येत असताना पहिला एक षटकार आला, पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाले आणि त्यानंतर आलेला षटकार। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल अगदी समोर खेळल्यात, लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम षटकार। स्वागत आहे आपलं। गणेश जाधवला पाहतोय, पहिला गोलंदाज। विकेट जरी मिळाली असली पहिल्या बॉलवरती तरी सुद्धा 2 षटकार आले, एकूण 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात। फलंदाज पाहतोय आपण धीरजला,
2 षटका टोकत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. भूषण थोडासा दूरवरती आहेत. चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. लागोपाठचा दुसरा मोठा फटका. गुड शॉट. केस संपला. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या तब्बल 17. नरेश शिरमाळे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती यावं. आपलं स्वागत. पहिल्या षटकाचा केस संपला. जरी जय ताडोबा कळम संघाचा एक खेळाडू बाद झाला असला ना तरी सुद्धा 17 धावा बनवल्यात. ही ताकद आहे त्यांची. तर दुसरीकडे टीम एबी स्पोर्ट जे हनुमान ढवळेपाडा गेले कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा संघ पहा मिळतोय. वांगणी परिसरातील एक बलवान बलिष्ठ संघ आणि त्याच्या समोर कळम. ओ लाईन यावेळेस मिस केली आहे. आउटसाइड हाफ स्टंप व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता. पाहतो या सचिन केवणे एक अष्टपैलू जेन्युनर ऑलराऊंडर. मागच्याच महिन्यात त्याला रेल्वेतर्फे खेळत असताना बाईक मिळाली. चांगला स्लोवर चेंडू फेकला. हॅलो. याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय बालकृष्ण मुंडे दादा यांना विनंती राहील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर मंचावरती यायचे. या स्पर्धेच्या वतीने आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. फटका पसलाय. झेल टिपण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. गणेश जाधव नो मिस्टेक. फलंदाज बाद. दुसरा आद्रा कलम टीमला. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू योगेश बदेला पाहतोय. सचिनने आल्या आल्यास विकेट मिळवली ही त्याची खासियत आहे. गेली कित्येक वर्ष तो परिचित आहे खेळाडू. क्रिकेटच्या मैदानावरती त्यांचा अतिशय चांगला खेळ होतोय. म्हणून तर आज पूर्ण जेव्हा जेव्हा क्रिकेट वरती जात असतात हे खेळाडू तेव्हा गावातले बरेचसे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. ओ फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ दी विकेट केल्या. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दूरवरून फिल्डर आल्यात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेक केली. ओ गुड ड्रॉ. थर्ड अंपायरला रेफर केलाय. पंच फिरोज खान सरांनी सांगितलंय ते रन आउट आहे की नाही आहे ते मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेऊन पाहिलं जाईल. तर अतिशय चांगला आला. भूषण भैकर होते त्या ठिकाणी. एक चपळ क्षेत्ररक्षक जे हनुमान ढवळेपाडा टीमचा स्वतः कॅप्टन आहे त्यामुळे नो डाऊट. अगदी बॅट ग्राउंडिंग करत असताना पाहिलं आपण थोडीशी द्विधा मनस्थिती होती पंचांना मात्र त्यांनी लगेचच थर्ड अंपायर दिला. दिस इज गुड कॉल. धावसंख्या पहा मिळतं आपल्याला आता 20 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ असताना P2चा सचिन केवणे. पुन्हा एकदा अब्राय. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. 4.
पुन्हा एकदा फुल टॉस बॅकफुट पॉइंटला जात असताना पाहिलं. मग अशी चौकाराला त्यानंतर फुल टॉस बॉल होता. एकेरी धाव मिळत असताना एकूण धावसंख्या पाहिली तर आता 25-25. पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना जय ताडोबा संघ, त्यांना सुद्धा माहीत आहे की या वांगणी परिसरातील एक बलवान बलिष्ठ संघ आहे टीमचे हनुमान ढवळेपाडा, आणि त्याच्या विरोधात खेळत असताना 70 धावांचे निश्चित मजल मारायचा त्यांचा प्रयत्न असेल. ओ पुन्हा एकदा लाईनपासून भरकटले, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. दुसरा चेंडू व्हाईट फेकण्यात आलाय, त्यामुळे एक धाव अवांतर स्वरूपाने मिळेल टीमला. चांगली धावसंख्या आपल्याला पहा मिळते स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा उडवला स्केअर ऑफ द विकेट, पटका चांगला, व्हॉट अ शॉट, सुपर षटकार. टीम मीटिंग नको, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली बॅटिंग करत असताना टीमला पाहिलं आपण. एकूण धावसंख्या पाहिली तर 32-32, 16च्या सरासरीने या धावा बनवल्यात, आणि याच धावा जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 80 पर्यंत संघ जाऊ शकतोय. मात्र ढवळेपाडा आहे, कधी त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील. जरी सुद्धा सचिन केवणेला मार पडला म्हणून काय झालं, जरी सुद्धा गणेश जाधवला मार पडला म्हणून काय झालं, त्यांच्यामध्ये क्षमता आहे कधी सामना कमी धावसंख्येवरती रोखण्याचा. मात्र कळम टीमच्या कॅप्टननी सांगितलं की आम्ही 60 ते 65 धावा बनवल्या तर आमच्यासाठी ते सेफ टार्गेट असेल, कारण आमच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. या 2 बलवान बलिष्ठ बलशाली संघामध्ये हा सामना आपल्याला पहा मिळतोय. ढवळेपाडा विपक्ष कलम, या 2 संघामध्ये सामना पाहतोय. जोईलीचे उद्योजक श्रीमान अमोलजी धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. या आपण मंचावरती स्वागत असेल आपलं. चला तिसरं षटक अक्षय, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला हवेत खेळल्यात आणि साईल चेंडू लॉंगलेगच्या वरून धावा मिळतील पुरेपूर 6. एक वाढवण्याचा प्रयत्न, धाबांचा रतीब या ठिकाणी पहा मिळतोय. चौकार षटकार, जणू हायलाइट पाहतो की काय, असं वाटलं होतं दुसऱ्या षटकात कमबॅक होईल, मात्र नाहीये. त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते ना होते तो षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे चाललाय, एकच धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळत असताना पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगलं क्राऊड, चांगलं मैदान आणि सातत्याने सर्वांच्या लक्षात राहील असं मैदान. धर्मवीर आनंदीगे साहेब एक क्रीडांगण पहा मिळतो आपल्याला. फुल टॉस, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करता वाईट सपार, षटकार. त्यानंतर मात्र या 2 फलंदाजाने अतिशय चांगली बॅटिंग केली. त्यानंतर येणारा फलंदाज योगेश बदे सुद्धा
चौकार षटकार टोकत असताना पाहा मिळतं आपल्याला. आताचा फटका धीरजच्या बॅटमधून पहिला आपण षटकार पाहायला मिळाला. दुसरा पुन्हा एकदा यावेळेस लाईन मिस केली आहे. वाईड बॉल नाही. आज थोडीशी खराब गोलंदाजी पाहा मिळतोय टीम ज्या हनुमान डवलेपाड्याच्या वतीने पाहतोय. अगदी तोलामोलाचे दोन्ही संघ, एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे दोन संघ एकमेकांसमोर आज धर्मवीर मैदानावरती आल्यात. स्लोवर चेंडू फेकला, यष्टीचित करण्याचा प्रयत्न. हर्षदला पाहतो एस्टेनच्या मागे. तोपर्यंत बॅट व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग केली, परत आणली, त्यामुळे डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहिला आपण. फुलटॉस आणि असे फुलटॉस बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. 6 धावा. षटकार या ठिकाणून डगआउट आहे समोर. 4 की 6? 4 प्रेक्षक वर्ग आहेत त्या ठिकाणी आमचे. 4 अडवण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमला. 4 धावा मिळत असताना पाहिलं. एकूण धावसंख्या आता पाहिली तर 50 कंप्लीट झाल्या तिसऱ्या षटकामध्ये. किती चांगली बॅटिंग केली असेल. अमोलजी धुले आपण या व्यासपीठावरती स्वागत असेल आपला. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह फटका चांगला येते सुद्धा. हो हो लाजवाब षटकार स्वीपर कव्हरच्या वरून. आपण सुद्धा मंचावरती या. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके खेळाडू आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ज्याच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी असणारे संस्थापक महेंद्रजी धुळे आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर बाबाजी धुळे आपण सुद्धा या. धाबा झाल्या त्या आता 56. अब तक 56. गोलंदाज सचिन केवणे पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना पाहिला. दुसरं षटक होतं, आता चौथं षटक. अद्यापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर केला. एकाही गोलंदाजाला पाहिजे तशी यश मिळालं नाही आहे. व्यासपीठावरती बरेचसे मंडळी उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत करूया आपण. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. 4 मिळतात या मैदानावरती. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळाली. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही मिळणार. फिल्डर वेगाने आले चेंडूपर्यंत, तोपर्यंत एकच धाव मिळाली. चौकार षटकार असं समीकरण कधीपासून पाहतोय आपण. सातत्याने धावा येत असताना कलम टीमच्या
बाजूने दोन फलंदाज लवकर काय बाद झाले, त्यानंतर सलामीचा बॅट्समन धीरज आणि त्याच्या जोडीला योगेश बदे या दोन फलंदाजाने अक्षरशः धाबांचा पाऊस पाडला या मैदानावरती. प्रत्येक गोलंदाजावरती केलेला हल्ला टॅप केलाय. बॅक टू बॉलर्स येते, रनआउटची शक्यता आहे. डायरेक्ट हिट मात्र नाही आहे. जर झालं असं तर कदाचित फलंदाज बाद झाले असते, मात्र नाही आहे. आज यश मिळालं नाही आहे. टीम ढवळपाडा संघाला ज्या पद्धतीने हा संघ क्रिकेटच्या मैदानावरती जाणला जातोय, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारा संघ, आज मात्र खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बऱ्याचशा चुका पाहायला मिळत असताना शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असतं. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नाही. आज लक फॅक्टर ऑन आहेत आणि ते पहा चौकार गेला. चौकार सुद्धा कुठे ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चौकार गेला थर्डमॅनच्या दिशेला. 4 धावा. चौथ्या षटकामध्ये आहोत आपण. येथे चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स. 4. थँक्यू. 70 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 बाद 70 अशी धावसंख्या. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न इज अँड टेकन. फलंदाज बाद होतोय. कधीपासून एखाद्या चांगल्या ब्रेक थ्रूची गरज होती आणि सचिन केवणे मात्र ब्रेक थ्रू देत असताना 70 या धावसंख्येवरती तिसरा धक्का कलम टीमला. सदानंदजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन होतंय. आपण या स्टेजवरती स्वागत असेल आपलं. त्याचबरोबर शरदजी राऊत यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतो, यावं आपण व्यासपीठावरती, कारण स्पर्धा पाहिली तरी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आधारस्तंभ श्रीमान बाळाशेठ कांबरी साहेब, अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख. सातत्याने त्यांच्या वतीने क्रिकेटचे सामने दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये 70 वरती 3 आहेत, मात्र अद्याप एक षटक बाकी आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे ती 81 आणि त्या धावा चेस सुद्धा झाल्यात. त्यामुळे आपण इथे किती धावा बनवल्या तरी आपल्यासाठी त्या सेफ असतील असं नाही आहे. त्यामुळे आपण जेवढ्या धावा बनवाल पहिल्या इनिंगमध्ये तेवढ्या फायदेशीर असतात. गोलंदाज पाहतोय आता शेवटचा प्रथमेश केवणेला पाहतोय. आज मात्र 4 गोलंदाजांना मार पडलाय. अद्यापर्यंत 3 गोलंदाज. सचिनने 2 षटकं हाताळली मैदानावरती. पहिलाच बॉल फुल्लेंचा होता. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू चाललाय. बाउंड्री पार. चौकार. हॅलो. धीरजच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळाला. स्वप्नीला आता नॉन स्ट्रायकिंगला. चांगली बॅटिंग होत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा अत्यंत वेगवान गोलंदाजी करत असताना वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न प्रथमेशा राहिलाय. चेंडू गेलाय तर डॉट. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सामना पाहतोय आपण.
ढवळेपाडाच्या विरोधात खेळत असताना कलम संघ, जो कलम संघ सुरुवात चांगली केली बॅटिंग लाईनअपमध्ये, पहिल्या बॉलवरती विकेट गेला, त्यानंतर 17 धावा ठोकल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा वा, याच गोलंदाजीची गरज होती आणि प्रथमेश केवणे दाखवत असताना स्लॉगरचं षटक आहे जे ते हाणामारी करायचे असते, मात्र प्रथमेशने अद्यापर्यंत 2 चेंडू हे अतिशय चांगल्या प्रकारे फेकण्यात यश प्राप्त केलंय. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण फुल टॉस, लॉंगला फिल्डर आहे स्क्रीन समोर, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय चेंडूला, सीमा पार 4. पाहायला मिळाला, ते 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर आलेला चौकार. पुन्हा एकदा चांगला बॉल, कीपर बीट, चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला, धावा मिळतील येथून. एकूण धावा झाल्या त्या 82. आणि 82 धावा सुद्धा चेज झालेल्या आहेत, त्यामुळे आता 82 तर झाल्यात आणि ते कॉटन बॉल करण्याची संधी प्रथमेश केवणेला नाही जमलं. आता पाहते दुसरी धाव, गरज होती का? हो हो हो, काय चाललंय मैदानामध्ये कळत नाहीये जेथे प्रथमेशला. आणि आता धावा मिळतील 6, एकही धाव नव्हती तिथे 6 धावा आल्या. नाही, आज मनस्थिती बरोबर नाहीये संघाची की काय, कारण एवढं खरं प्रदर्शन कधी पाहिलं नाही आपण आणि आज मात्र एकाग्रता नव्हती असंच म्हणावं लागेल. जिथे टीम स्पिरिट पाहायला मिळतोय नेहमीच्या हनुमान ढवळेपाडाचा, मात्र आज तसं काही पाहायला मिळालं नाही आहे आणि त्यामुळे सर्वोच्च धावसंख्या बनवली 88 धावा आणि 89 धावसंख्या चेस करायचे खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद जगदीशजी पाटील सर. काही मान्यवरांचे या ठिकाणी आपण पाहतो आगमन झालं आमच्या मंचावरती, त्यांचं काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. दर्जेदार खेळ 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला एबी स्पोर्ट्स जय हनुमान ढवळेपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय ताडोबा कळम संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एकंदरीत धावा बनवलेले आहेत. 88 धावा आणि 89 धावांचं टार्गेट आहे. या मॅच मध्ये आपण सन्मान करू माजी सरपंच ढवळे कुडसावरे ग्रामपंचायतचे आदरणीय पुंडलिकजी केवणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी रामदासजी टेंबे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुंडलिकजी केवणे यांना सन्मानित करावं. विशेष सन्मान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय, त्यांच्या संलग्न श्री गणेश ग्रामस्थ मंडळ आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित असलेले कासगाव गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि समाजसेवक आदरणीय रामदासजी टेंबे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. मी कल्पेश लहाणे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रामदासजी टेंबे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती राहिलेली ते आदरणीय रामदासजी टेंबे साहेब, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. यानंतर समाजसेवक ढवळेचे आमचे आदरणीय रामदासजी बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. जयेश राऊत यांना विनंती राहील आपण या आपल्या शुभ हस्ते आपण रामदासजी बैकर यांना सन्मानित करावं. काही मान्यवरांचा विशेष सन्मान. यानंतर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. जय हनुमान जोवेली त्यांच्या विरोधात मिताली 11 श्री गणेश कासगाव या 2 टीम मध्ये लढत होणार आहे. यजमान वर्सेस पाहुणे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचे सत्कार मूर्ती असतील विष्णूजी केवणे शाखा प्रमुख ढवळेगाव, यांचाही सन्मान या ठिकाणी ढवळेपाड्याचे शाखा प्रमुख आहेत, त्यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन
पुनश्च एकदा जयेश राऊत यांना की आपल्या शुभ हस्तेच आपण हा सत्कार करायचा आहे। या ठिकाणी विष्णू केवणे यांचा सन्मान होतोय। संतोषजी गायकर शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संजयजी टेंबे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी गायकरांना सन्मानित करावं। मायेची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड गोड आठवण अर्थातच या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे। संतोषजी गायकरांना सन्मानित केलं जाईल संजयजी टेंबे यांच्या शुभ हस्ते। यानंतरची सत्कार मूर्ती असेल लक्ष्मणजी खांबाळे, आपण पुढे याचा आपलाही सन्मान केला जाईल। मी भानुदास टेंबे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचे। संजय टेंबे यांना विनंती राहील की आपण यापुढील सत्कार आपल्या शुभ हस्तेच करावं। लक्ष्मणजी खांबाळे यांना सुद्धा सन्मानित करावं। त्याच दरम्यान माजिदभाई शेख यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। जबरदस्त आधार स्तंभ आपण पाहतोय, सातत्याने क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत। ढवळेपाड्याचे आमचे रिजवान शेख यांचे पिताश्री आहेत, स्वागत आहे आपलं। यानंतर सन्माननीय नाना राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ समाजसेवक, यांचाही सन्मान केला जाईल। मी विनंती करेन रवींद्र भास्कर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। संतोषजी लहाणे यापुढील सत्कार मूर्ती असेल, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। संतोषजी लहाणे यांचा सन्मान होईल। या सन्मान नुकताच आगमन झाले ते आमचे सदानंद भोईर साहेब, यांचे मनपूर्वक स्वागत। माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासगाव यांचे मनपूर्वक स्वागत आहे। संतोषजी लहाणे साहेबांचा सन्मान होईल। रवींद्र मस्कर यांना विनंती राहील की आपण संतोषजी लहाणे यांना सुद्धा सन्मानित करावं। भरपूर मान्यवर आपण पाहतो, अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती। चला जोवेली टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे जगदीशजी कांबरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल। कल्पेश लहाणे यांना विनंती राहील आपण जगदीशजी कांबरी यांना सन्मानित करावं। सदानंद भोईर साहेबांचा सन्मान होईल। कल्पेश लहाणे यांच्या शुभ हस्ते जगदीशजी कांबरी यांना सन्मानित आपण रवींद्र मस्कर यांनी करावं। या सन्मान निलेश जाधव यांचे आगमन झाले, वांगणीचे जबरदस्त 40+ चे खेळाडू आहेत, जबरदस्त क्रिकेटर। जगदीशजी कांबरी यांचा सन्मान होतोय आणि गोपीनाथ लहाने यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करेन बाळाराम मस्कर यांना की आपण यापुढे गोपीनाथ लहाने यांना सन्मानित करावं। या सन्मान या ठिकाणी माशला सुद्धा सुरुवात झाली आहे, आगास केलाय पहिल्याच बॉलवरती, परंतु माजिदभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान रामदासजी टेंबे यांना विनंती राहील की आपण शेख साहेबांचा सुद्धा सन्मान करावं आपल्या शुभ हस्ते। आणि ज्या ठिकाणी सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान होत आहे। शिवसेना तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत। आपण टॉस सुद्धा करणार आहोत जयमान जोवेली आणि मिथाली 11 श्री गणेश कासगाव या दोन टीम मध्ये, परंतु पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण हा टॉस करू। यावेळेस ऑन साइडला फ्लिक केले, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, शतरक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला पॉज केलाय, शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, रिले फिल्डिंग काय जबरदस्त पाहायला मिळाली आहे। रोशन संतेसर पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्यानंतर चौकार मारण्याच्या उद्देशाने आपण पाहतो चांगली फिल्डिंग, 100% एफर्ट पाहायला मिळालं या दोन खेळाडूंमध्ये। आणि अगदी आपण पाहतो इथे किमान एक धाव वाचवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। जय ताडोबा कळम संघ आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत। एबी स्पोर्ट्स जयमान ढवळेपाडा संघाच्या सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली आणि आपण लगेच जाऊया मॅचच्या दिशेने। या ऐकूया रोशनजी संतेसर यांचा आवाज। थँक्यू सो मच मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला आणि 89 धावा बनवायच्या आहेत एबी स्पोर्ट्स जय हनुमान ढवळेपाडा या टीमला। टार्गेट खूप मोठा आहे परंतु अशक्य नाहीये, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये एबी स्पोर्ट्स ढवळेपाडा या टीमला। जय ताडोबा कळम आणि एबी स्पोर्ट्स ढवळेपाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। बॅटच्या आतली कडा शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मिळते एक धाव।
या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान जोविली. या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. जोविली या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. करण धुळे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला समीर राऊत, करण लहाने ऑन साइड इनफिल्डच्या वरून खेळतायत. घुटना टेक आणि सुनील केवणेचा हा चौकार येतोय सुनील केवणेच्या बॅटमधून. समीर राऊत, करण लहाने ऑन साइड इनफिल्डच्या वरून खेळतायत. घुटना थँक्यू सो आणि मच. सुनील केवणेचा साईनाथ दादा राऊत यांचे ते आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. माही आणि करण उपस्थित आहेत. जेव्हा पहिले षटक समाप्त होईल तेव्हा आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज पंकज फुल टॉस स्वीप करतायत. पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ढवलेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. एकोणनव्वद धावांचं खूप मोठं लक्ष आहे AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीम समोर. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. सुनील केवणे बॅक टू द पवेलियन. आहेत खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक. नक्कीच माही आहेत आणि करण लहाने देखील आहेत. मॅडी सर नक्कीच षटक झालंय समाप्त आणि आपण टॉस करूया. धन्यवाद रोशनजी संतेश सर. आदरणीय पुंडलिकजी केवणे साहेब यांना विनंती राहील. माजी सरपंच आहेत आपण आपल्या शुभास आपण टॉस करू. या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये एका बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान जोबिली संघ. जोबिली संघाचे आमचे सँडी यांचं या ठिकाणी आगमन झाले. विष्णू धुळे यांना विनंती राहील. बाबाजी धुळे आपले मनपूर्वक स्वागत आहे. टॉस आपण करू या. आपण समोर बाश देखील भरपूर महत्वाची आहे. हेड अँड टेल टॉस पाहुण्यांना संधी देऊ. कारण माही कॉल करतील. टेल असा कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकला फक्त निर्णय आपण कळवायचा आहे. क्षेत्रक्षण यामागचं महिना कारण काय. कारण या सीझनमध्ये आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी मध्ये हे दोन संघ दिग्गज आता मानले जात आहेत. आमने सामने 2 वेळा आलेले आहेत आय थिंक सो. आणि 2 वेळा पराभवाला सामोरे जावं लागलंय. काय स्ट्रॅटर्जी या मॅचमध्ये असेल. कासगावकरांचा हा घरचा मैदान आहे. त्यांना त्या जास्त अनुभव असेल परंतु 2-1 करण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल. 2-1 करण्याचा प्रयत्न नक्की कराल. आता मात्र टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महेंद्रच्या वतीनं जय हनुमान जोबेली. कारण करण बोलायला तयार नाहीत घरच्या मैदानावरती. आपण लगेचच टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते की जय हनुमान जोबेली टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इथे आपण पाहतोय फलंदाज झाल्या बाद धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागलाय टीम AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवळेपाडा संघाला. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स.
सुरुवात तर दमदार केली आहे, परंतु AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीमने महत्त्वाचे 2 फलंदाज गमावलेत. सुनील केवणे आणि सचिन केवणे हे 2 प्रमुख फलंदाज खूप लवकर बाद झालेत. नक्कीच 89 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि 2 बाद 21 ही धावसंख्या आहे AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीमची. यापुढील सामना असेल जय हनुमान जोवेली आणि मिताली 11. श्री गणेश कासगाव या 2 टीम मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन वरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय ढवलेपाडा या टीमची. भूषण बैकर 0 वरती बाद. टू बॅक 2 विकेट योगेश बंदे. क्या बात आहे बदे योगेश बदे आहेत आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती न्यू बॅट्समन प्रथमेश येत आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे ढवलेपाडा टीमची, परंतु जिम्मेदारी आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल. खेळपट्टीवरती टिकून खेळावं लागेल या मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय साई ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय हनुमंत भोपी यांचं या ठिकाणी आगमन होतं. आदरणीय नाथाजी भोपी आणि अतुल भोपी यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जी स्पर्धा चालू आहे शिवसेना तालुका प्रमुख चषक, या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक स्वागत आपण करू. नुकताच त्यांचं आगमन झालं ते हनुमंत भोपी साहेब, नाथा भोपी साहेब आणि अतुलजी भोपी यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलंय, सॉफ्ट हँडने खेळले होते. नक्कीच लॉंगनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच ओरिजिनल नारायण धाब्याचे मालक आदरणीय हर्षदजी भगत साहेबांकडून सुवर्ण संधी आहे ढवलेपाडा या टीमला. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे इन ॲक्शनमध्ये असतील. या पुढीलच्या मॅचमध्ये यजमान विपक्ष पाहुणे हा सामना रंगणार आहे. ज्याप्रमाणे माही यांनी सांगितलं की नक्कीच 2-0 आम्ही या सीझनमध्ये पाठीमागे आहोत, परंतु 2-1 करण्याचा प्रयत्न असेल. परंतु घरच्या मैदानावरती थांबवणं देखील कठीण असेल. परंतु अप्रतिम हा झेल पकडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झालाय बाद. सन्माननीय आदरणीय कुळगाव बदलापूर महानगरपालिकेचे नगर परिषदेचे नक्कीच माजी स्थायी समिती माजी बांधकाम सभापती
आदरणीय मंगेजी धुळे साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत चेतनजी धुळे साहेब आहेत, संतोषजी इरमाळी साहेब आहेत, शुभम मस्कर साहेब आहेत. या सर्वांचा आपण करूया शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हाफ ट्रॅकर चेंडू सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 18 चेंडू अजूनही 58 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीमला. संघ अडचणीमध्ये सापडले कारण की 4 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि हा झेल झाला ड्रॉप. जणू काय या फटकेचे चटके लागलेत आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. हा क्रिकेटचा खेळ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय अंकुशजी भालेराव साहेब आणि नंदू कराळे साहेबांचं देखील ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेतन धुळे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आणि संतोषजी इरमाळी या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वरती आहे 42. 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 47 धावांची अजूनही गरज आहे. कमबॅक केलंय AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीमने या मॅच मध्ये. श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हनुमानजी टेंबे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांच्या सोबत आमचे अत्यंत जवळचे मित्र नंदू शेठ कराळे साहेब देखील आहेत. दादा वेलकम, स्वागत आहे. संतोषजी इरमाळी, अंकुशजी भालेराव, चेतन धुळे असतील, शुभमजी म्हस्कर, बाबाजी धुळे, हा संपूर्ण त्यांचा मित्र परिवार. आणि या पुढीलच्या मॅच मध्ये एका बाजूला बाळाशेठ कांबरी साहेबांचा संघ आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल मंगेश शेठ धुळे साहेबांचा संघ. सँडी धुळे यांचं देखील आगमन होत आहे. मनोज धुळे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. अमोल शेठ धुळे आणि भोला शेठ यांना विनंती असेल आपण देखील या. अनेक मान्यवर आपण पाहतोय. ऑन साइडला बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, षटकार. अच्छा, 14 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक केलंय AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीमने. यावेळी सॉफ्ट आणि खेळ ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 49.
13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. मी कौतुक करेन ढवलेपाडा टीमच्या फलंदाज जीवन केवणे आणि प्रथमेश केवणेचं, ज्याप्रमाणे ते बॅटिंग करतायत. एक चांगली पार्टनरशिप बनवतायत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, परंतु क्या बात आहे, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले होते आणि मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. 50 कंप्लीट. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाड्या टीमला. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. शिवसेना तालुका प्रमुख चषक आपण ऐकतोय, पाहतोय आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचे झेंडे डौलाने फडकतायत. शिवसेना म्हणजे काय? शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून बाळाशेठ कांबरी साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्यासोबत आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. 12 चेंडू 39 धाव बनवायचे आहेत. योगेश नवीन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे 4थं षटक घेऊन प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीम वरती येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट्समिंग आपण पाहतोय, खूप आधीच खेळतात आणि चेंडू थोडासा उशिराने येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे. जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच ढवलेपाडा संघ वापसी करेल. फुल टॉस चेंडू होता, बॅक टू द बॉलर. क्या बात आहे, सलगचा आलाय हा 3रा डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी हे सांगत असताना योगेश बदे हा गोलंदाज, कारण की या आधीच्या षटकामध्ये नक्कीच साहिल बदेवरती नक्कीच आक्रमण चढवलं होतं, परंतु या 4थ्या षटकामध्ये, या निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, दडपण वाढवेल ढवलेपाडा या टीम वरती. यावेळेस गॅप मधून चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा चौकार. थँक्यू सो मच. बाळाशेठ कांबरी साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय.
फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न खूप चांगले केलेत आणि यस फलंदाज झाले बाद. अप्रतिमा झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि आउटस्टँडिंग स्पेक्टॅक्युलर झेल पकडलाय. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. क्या बात आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी. टाळ्या होऊन जाऊ द्या योगेश साठी, कारण की अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय कलम या टीम साठी आणि या मॅच वरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केलेली आहे जय ताडोबा क्रिकेट संघ कलम या टीमने. आणि 6 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 34. हा सामना जिंकण्यासाठी AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा या टीमला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय संपतजी देशमुख साहेब, गौतमजी गोडांबे साहेब आणि सुनील गौतमजी गोडांबे साहेब आणि संपत देशमुख साहेबांचं इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय, कारण की आज 8 नामवंत संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. या पुढील सामना देखील मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान जोविली या 2 संघांमध्ये असणार आहे. यजमान विपक्ष पाहुणे. 6 चेंडू आणि 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा. बॅटची कडा आणि हा झेल पकडलाय. रिले झेल आपण पाहिला. शॉर्ट फाईन लेगला अप्रतिमा झेल पकडलाय. ऑन साइडला शॉर्ट अंपुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अतिरिक्त शिल्लक या मॅच मध्ये. जय हनुमान जोविली संघ देखील सज्ज आहे. प्रेम धुळे, महेंद्र धुळे असतील, अजय धुळे, करण धुळे इन ॲक्शन मध्ये असतील. भारत देखील आहेत, अभय देखील आहे. करण धुळे इन ॲक्शन मध्ये असतील. विवेक गायकवाड देखील इन ॲक्शन मध्ये आहे. विश्वनाथ धुळे दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे आणि या सीझन मध्ये 2-0 ही आघाडी आहे श्री गणेश कासगाव या टीमची. साईनाथ दादा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यस, मैत्रीपूर्ण सामना आहे. एका बाजूला बाळाशेठ कांबरी साहेबांचा संघ असेल आणि त्यांच्या समोर आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांचा संघ असणार आहे. तो सामना नक्कीच मैत्रीपूर्ण होणार आहे. यजमान विपक्ष पाहुणे, कारण की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीमधील
हे दोन नामवंत संघ नक्कीच या पुढीलच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील. एकतर्फी सामना सुरू आहे. खूप मोठा विजय मिळवलाय तो म्हणजेच कलम या टीमने बलाढ्य AB स्पोर्ट्स जय हनुमान ढवलेपाडा हा संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. आज उमर 11 गोरेगाव संघ देखील इन ॲक्शनमध्ये असणार आहे. त्यांच्यासमोर ओम कोंडेश्वर भोज हा संघ खेळणार आहे. गावदेवी खरवई देवीदासजी भगत साहेबांचा संघ असणार आहे. क्लीन बोल्ड यस्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली. करण धुळे इन ॲक्शन मध्ये असतील. बदलापूरचा वंडर बॉय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय अरुण शेठ सुरवळ साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचंही वेलकम आपण करू. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आपण आगमन पाहतोय. चला मॅच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. काही विशेष सन्मान या मंचावरती आपण घेणार आहोत. मंचावरती उपस्थित असलेले कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.